कराडमध्ये अतिक्रमणाविरोधात नगरपालिकेची धडक मोहीम. शहरातील प्रमुख भागात कारवाईला वेग. शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेने आज मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. कृष्णा नाका येथून या कारवाईला सुरुवात करण्यात आली असून संपूर्ण शहरात ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या पोलीस बंदोबस्तासह ही कारवाई करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. शहरातील मुख्य रस्ते, पादचारी मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. पानटपऱ्या, फळांचे हातगाडे, चायनीज स्टॉल तसेच स्थानिकांकडून उभारण्यात आलेली तात्पुरती दुकाने यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले होते. या सर्व अतिक्रमणांवर प्रशासनाने कारवाई करत अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवले. कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच स्टँड परिसरातील अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून आपले दुकाने व हातगाडे हटवले. त्यामुळे काही ठिकाणी प्रशासनाला कमी प्रतिकाराला सामोरे जावे लागले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याच्या पाठीमागील नगर परिषद मालकीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावरही विशेष मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली सर्व बांधकामे व गाडे हटवून जागा मोकळी करण्यात आली. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून पादचारी मार्ग मोकळे होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आजची कारवाई ही केवळ सुरुवात असून उद्यापासून पुन्हा एकदा शहरातील इतर भागात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. कराड शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू राहील असा इशारा मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी दिला आहे. नगरपालिकेच्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या मोहिमेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. कराड शहरामध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे व नुकत्याच या रिसेंटच्या कालावधीमध्ये झालेल्या शहरातील अपघाताच्या अनुषंगाने कराड नगर परिषदेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आजपासून अतिक्रमणांवरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे. आजपासून ही कारवाई प्रत्यक्ष सुरू झालेली आहे. प्रथम टप्प्यामध्ये आपण कृष्णा नाक्यापासून कोल्हापूर नाक्यापर्यंत दत्त चौक, विजय दिवस चौक, बस स्टँडचा परिसर, कोल्हापूर नाका हा सगळा परिसर या माध्यमातून आपण पहिल्यांदा कव्हर करणार आहे. त्यानंतर शहरातील इतर भागांमध्येही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. सर्व शहरातील अतिक्रमणधारकांना याद्वारे आम्ही आवाहन करतोय की आपण आपले अतिक्रमण जे शासकीय जागेवरती झालेलं असेल, फुटपाथवरती असेल किंवा जिथं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलेलं असेल तर ते त्यांनी स्वतःहून काढून घेण्यात यावं. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेकडनं अत्यंत कडक अशी ही कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद. हद्दवाढ भागामध्ये सुद्धा यापूर्वी कधी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली नाही, त्या ठिकाणचं काय नियोजन केलेलं आहे? हद्दवाढ भागात देखील आम्ही अतिक्रमण मोहीम राबवणार आहोत. ज्या ठिकाणी नगरपालिकांच्या जागांवरती, रस्त्यांवरती, फुटपाथवरती अतिक्रमण झालेलं आहे त्या सगळ्या भागांमध्ये ही अतिक्रमणची कारवाई कडक स्वरूपामध्ये करण्यात येणार आहे. मधल्या काळामध्ये आपण दिवाळीच्या दरम्यान ही याच पद्धतीने बस स्टँडच्या परिसरामध्ये कारवाई केलेली होती. पुनश्च एकदा तिथं अतिक्रमण वाढलेलं दिसून आलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचं धोरण आखलेलं आहे. हॉकर्स झोनचा मुद्दा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे, त्यांच्या सुद्धा काही मागण्या आहेत, त्यावरती काय विचार? या अनुषंगाने सदरचा विषय हा आता लोकनियुक्त बॉडी आलेली आहे त्यांच्या समोर विषय हा आम्ही जनरल बॉडी समोर ठेवून त्याच्यावरती चर्चा करून चांगला निर्णय घेणार आहोत, जेणेकरून हॉकर आणि नो हॉकर झोन डिक्लेअर करण्यात येतील आणि हॉकर्स लोकांसाठी ज्या त्यांच्या काही अडचणी आहेत त्या चर्चेतून आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढणार आहोत. धन्यवाद.